की वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीला आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, मंत्रालयाच्या अगदी समोरची आहे आणि या सगळ्या महिलांनी खाली बसूनच ठिय्या देण्याचा निर्धार केलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। रुपाली चाकणकर यांनी जे वक्तव्य डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये केलं होतं, याच्या निषेधार्थ या ठिकाणी पीडित महिलेची बदनामी झाल्याचा जो दावा आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, महिला पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांना महिला पोलिसांकडून आता या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे आणि हा संघर्ष आपण महिलांचा पाहतोय कशा पद्धतीने सुरू आहे। पोलिसांची एक व्हॅन मंत्रालयाच्या समोर बोलवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या महिलांना आता नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात येत आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या महिला आहेत विरोध करतायत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जे ऑफिस आहे अजितदादा पवार गटाचं, त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे सगळे जे नेते पदाधिकारी आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते एकवटले आणि त्यांनी आता आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात या ठिकाणी सध्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोर्चा काढला महिलांनी आणि या सगळ्या महिलांना आता ताब्यात घेण्यात येत आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचं हे आंदोलन आहे। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरती कारवाई करावी ही मागणी करत वंचितचं हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। महिला पोलिसांकडून या सगळ्या महिला आंदोलकांना इथं ताब्यात घेतल्याचं आपण पाहतोय। तरी सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या जो संघर्ष आहे पोलीस आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तो वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या महिला आहेत त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न सर्व महिला पोलीस करतायत। मुंबई पोलीस दलाच्या या सगळ्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत, मात्र जे पदाधिकारी आहेत वंचित बहुजन आघाडीचे महिला पदाधिकारी त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन एक प्रकारचं या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही निषेध करण्यासाठी आलेलो असं ते वारंवार सांगतायत। तुम्ही आम्हाला ताब्यात घेऊ शकत नाही असं सुद्धा वारंवार सांगतायत आणि त्यासोबतच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये जी भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली होती, जी वक्तव्य केली होती, त्यामुळे कुठेतरी पीडितेची बदनामी झाली असा दावा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आणि या सगळ्या महिलांना ज्या ते आता ताब्यात घेण्यात आलंय, कारण या महिलांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला, आंदोलनाचा हत्यार उपसला आणि मंत्रालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच या सगळ्या महिलांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीनं जो संघर्ष आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे आणि एकंदरीतच नेमकी काय भूमिका या सगळ्या संदर्भामध्ये आता घेतली जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्या महिलांना आता ताब्यात घेतलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि मंत्रालयाबाहेर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। या वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाची हाक देण्यात आली होती आणि जवळपास 20 ते 25 महिला या ठिकाणी होत्या आणि मंत्रालयासमोरील NCP कार्यालयाबाहेर निदर्शन करण्यापूर्वीच वाटेतच या सगळ्या महिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंत्रालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। महिला पोलिसांची जादा कुमक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आता आणखी जास्त तीव्र होत आहे का, याची दाहकता वाढते का, असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे दृश्य आपण पाहतोय, वंचितच्या या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चाकणकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती। महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधातलं वंचितचं हे आंदोलन मात्र आता पोलिसांनी वंचितच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मंत्रालयाबाहेरचं हे सगळं आंदोलन होतं, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।
काही काळ आंदोलनादरम्यान बाचाबाची पोलिसांसोबत या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची झालेली होती। त्यानंतर या सगळ्याच कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न या सगळ्या महिलांचा होता। तिथेच त्यांना आंदोलन करायचं होतं, मात्र मंत्रालयाच्या परिसरातच पोलिसांनी त्या ठिकाणी या आंदोलकांना आता ताब्यात घेतलं।